नमस्कार मित्रांनो, इनर पॉवर मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही शेवटचं हेल्थ चेकअप कधी केलं होतं? ब्लड टेस्ट, शुगर, BP, ECG आपण हे सगळं करतो. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का, की माझी आर्थिक स्थिती कशी आहे? मी आर्थिकदृष्ट्या फिट आहे का? उद्या काही अडचण आली तर मी तयार आहे का? आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत फायनान्शियल हेल्थ चेकअप म्हणजेच काय? तो का प्रत्येक माणसासाठी गरजेचा आहे आणि तो आपण स्वतः कसा तयार करू शकतो? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूयात. हेल्थ आणि वेल्थ यांचा संबंध. मित्रांनो, आपण नेहमी एक वाक्य ऐकतो, हेल्थ इज वेल्थ. हे वाक्य 100% बरोबर आहे. वेल्थ विदाऊट हेल्थ इज यूजलेस आणि हेल्थ विदाऊट वेल्थ इज इनसिक्युअर. कोविडच्या काळात हे फार स्पष्ट दिसून आलं. त्या काळात काय झालं? लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, पगार निम्मे झाले आणि अचानक मेडिकल खर्च वाढले. तेव्हा कळलं, पैसा नसेल तर मानसिक शांतता गेली, की मन अस्थिर होते. म्हणूनच जसं आपण शरीराची काळजी घेतो, योगा क्लासला आणि जिमला जाऊन, तशीच पैशाची तब्येत सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. फायनान्शियल हेल्थ म्हणजे नेमकं काय? आर्थिक तब्येत म्हणजे फक्त जास्त पैसे कमावणं नाही, मोठा पगार नाही, आलिशान जीवन नाही, तर आर्थिक तब्येत म्हणजे तुमचा पैसा योग्य ठिकाणी आहे का? तुम्हाला तुमच्या पैशावर कंट्रोल आहे का? मग अचानक संकट आलं तर तुम्ही धीर धरू शकता का? आज खूप लोक महिन्याला 1-2 लाख कमवतात, पण तरीही ते फायनान्शियली अनहेल्दी असतात. आणि काही लोक कमी कमावतात, पण तरीही ते आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात. मग फरक कुठे आहे? फायनान्शियल डिसिप्लिन यामध्ये. पोर्टफोलिओ चेकअप स्वतःला विचारा. मित्रांनो, आता आपण थोडं प्रॅक्टिकल बोलूया. आज तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारा, माझे पैसे कुठे गुंतलेले आहेत? FD, म्युच्युअल फंड, शेअर्स, गोल्ड, इन्शुरन्स. मला स्वतःला सगळं नीट माहिती आहे का? माझ्या घरातल्या लोकांना माहीत आहे का? खूप मोठी चूक काय होते हे माहीत आहे का? नॉमिनी असतो पण माहिती नसते. जर उद्या तुम्हाला काही झालं तर तुमच्या कुटुंबाला बँक, शेअर्स, फंड शोधत बसावं लागतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, लिहून ठेवा, डायरीमध्ये, एक्सेलमध्ये, नोट्समध्ये. घरातल्या विश्वासू माणसाला सांगा. इक्विटी रूल 100 वजा वय. आता एक खूप सोपा पण प्रभावी नियम. 100 वजा तुमचं वय बरोबर इक्विटी. उदाहरणार्थ, वय 30 आणि 70% इक्विटी, वय 40 आणि 60% इक्विटी, वय 50 आणि 50% इक्विटी. आता स्वतःला विचारा, माझ्या पोर्टफोलिओमध्ये हे प्रमाण आहे का? सगळे पैसे FDमध्ये ठेवणं म्हणजे महागाईला जिंकू देणं आणि सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकणं म्हणजेच रिस्क वाढवणं. यावरती बॅलन्स हाच खरा उपाय आहे. शेअर मार्केट तणाची गोष्ट. मित्रांनो, थोडा वेगळा विचार करूयात. आज समजा तुम्ही एका बागेचे मालक आहात. तुम्ही बागेत रोज पाणी घालता, खत देता, काळजी घेता, पण तरीही काही दिवसांनी तुम्हाला असं दिसतंय, काही झाड वाढत आहेत पण काही अजिबात वाढत नाही आहेत. आता प्रश्न असा आहे, तुम्ही सगळी झाडं तशीच ठेवता का? की जे झाड फळ देत नाही ते काढून टाकता? मग तो व्यक्ती काय करतो? जे झाड वाढत नाही, जे फळ देत नाही, जे बाकी झाडांची जागा अडवते, ते तो वेळेवर काढून टाकतो. मित्रांनो, शेअर मार्केट पण नेमकं असंच आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही शेअर्स वाढतात, काही शेअर्स स्थिर राहतात आणि काही शेअर्स फक्त आशा देतात.
आता खरी चूक कुठे होते माहिती आहे का? इतका भाव पडला आहे, आता विकायचं नाही, कधीतरी वर जाईल. इतका तोटा झाला आहे, अजून थांबूयात. हे विचार म्हणजे तणाला पाणी घालणं आहे. मित्रांनो, वाईट गुंतवणूक ही वाईट सवय आहे. 15-16% रिटर्न्स पुरेसा आहे. यामध्ये सातत्य महत्त्वाचं आहे आणि तितकंच संयमही महत्त्वाचा आहे. इन्फ्लेशन, महागाईसुद्धा वाढत आहे. आजचा तुमचा खर्च, जीवनावश्यक वस्तू, मुलांचा शिक्षणाचा खर्च, इमर्जन्सी खर्च हे येणाऱ्या 5 वर्षांनी वाढणार आहे. जर तुमचे रिटर्न्स महागाईपेक्षा कमी असतील तर तुम्हाला पैशाची अडचण येऊ शकते. म्हणूनच गुंतवणूक ही फक्त सेव्हिंग नसून इन्फ्लेशन बीटिंग टूल असली पाहिजे. मित्रांनो, जसं आपण वर्षातून एकदा हेल्थ चेकअप करतो तसेच फायनान्शियल हेल्थ चेकअप दरवर्षी करायला पाहिजे. कारण आर्थिक शिस्त म्हणजे मानसिक शांतता आणि मानसिक शांतता म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आज छोटा निर्णय घ्या, उद्या मोठी अडचण टाळा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.